हजारो कोटीचा मालक आणि शेकडो सातबारा मिळत असताना आणि हजारो एकर जमीन मिळत असताना आणि त्याच्यावर सन्माननीय मंत्र्याचं सुद्धा नाव असताना या सगळ्या बेनामी संपत्तीची आणि बेकायदेशीर संपत्तीची ईडी मार्फत चौकशी का होत नाही? एवढा खून खटला झाला, वाल्मिक कराडची नार्को टेस्ट का होत नाही? एकदा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. वाल्मिक कराडला 5 स्टार त्या ठिकाणी ट्रीटमेंट, छातीत कळ निघाली, इकडं दुखतंय तिकडं दुखतंय, हे झालंय ते झालंय म्हणून डॉक्टरांपासून सगळ्याकडून मिळतेय का याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक फार मोठं केलं जातंय. एखादा गुन्हेगार गुन्हा करतोय, एखादा गुन्हेगार वाईट पद्धतीनं वागतोय, एखाद्या जिल्ह्यामध्ये खर तर बिंदू नियमावली तर सोडा, परंतु सगळे नियम धाब्यावर बसून आपल्याच लोकांना तिथं आणलं जातंय. याचा अर्थ ही एकट्या माणसाची गुन्हेगारी नाही. ज्या ज्या काळातील वाल्मिक कराडची गुन्हे आहेत, ज्या ज्या काळात वाल्मिक कराडनी मग वाळू माफी असेल, खंडणी असेल, लोकांना धमकावणे असेल, कितीतरी खून खटले आहेत. हे सगळे ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा अटक झालेली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार? वाल्मिक कराड हा खुनातला आरोपी आहे, वाल्मिक कराड हा खंडणीतला आरोपी आहे, वाल्मिक कराड हा मोक्कामधला आरोपी आहे. तरी सुद्धा त्याच्या अचानक छातीत कळ येते, त्याला पोलिसांचं संरक्षण आहे, त्याला दवाखान्यातले डॉक्टर सुद्धा वाल्मिक अण्णा कराड म्हणतात. सगळं कसं सन्माननीय सुरू आहे, परंतु जे जे पुरावे त्या ठिकाणी कराडच्या विरोधात मिळत आहेत. आत्ताच एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये खंडणी मागायच्या 1 तास अगोदर त्या ठिकाणी ही सगळी लोक पोलिसाचे अधिकारी सोबत असताना त्यांचं जे काही सेटिंग झालं, जे काही खंडणीचा व्यवहार झाला, मग तो कराड असेल, घोले असेल किंवा फड असेल, सांगळे असेल, ही सगळी मंडळी जी प्रत्यक्ष खुनामध्ये जी सह आरोपी आहेत, तीच मंडळी खंडणीमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. आणि या सगळ्यांचं त्या दिवसभरामध्ये एकमेकांशी फोनवर संभाषण, प्रत्यक्ष भेट सुद्धा, आणि आता व्हिडिओ प्रसिद्ध झालाय. हे सगळं संगनमतानं झालेलं असताना सुद्धा वाल्मिक कराडला या ना त्या कारणाने हॉस्पिटलाइज केलं जातं, छातीतच कळ येते, कधी साखरच डाऊन होते, कधी चक्करच यायला लागते. सगळी नाटकं सुरू आहेत. वाल्मिक कराडची नाटकं पोलीस प्रशासन माननीय न्यायालयासमोर सुद्धा मांडून वाल्मिक कराड नाटकावर नाटकं करतोय आणि त्याला जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जातंय. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. तुम्ही बारकाईनं जर या प्रकरणाकडे पाहिलं, आज सुद्धा वाल्मिक कराड बीडवरून सीआयडीला सरेंडर होण्यासाठी, वाल्मिक कराड ज्यावेळेस सीआयडीला आत्मसमर्पण सरेंडर होण्यासाठी ज्यावेळेस येत होता, त्यावेळेस ज्या गाडीत आला, ती गाडी टोल नाक्यावर पास झाली. ती गाडी व्हीआयपी नेत्याच्या मंत्र्यांच्या कॅनवामध्ये असते. ती गाडी पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांच्या दारात इकडं तिकडं फिरलेली आहे. बरेच पुरावे महाराष्ट्रासमोर आलेले असताना सुद्धा वाल्मिक कराडला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सगळ्या गोंधळामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना अटक का होत नाही, हा सुद्धा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. पण सगळ्यात महत्वाचं, वाल्मिक कराडचा जो बडेजाव आहे, वाल्मिक कराडची जी शायनिंग आहे, अहो साध्या 3पट आरोपींना सुद्धा पोलीस कोठडीत ज्यावेळेस न्यायालयाकडे घेऊन जायचं असतं, हॉस्पिटलकडे घेऊन जायचं असतं, काळा कपडा घातला जातो. वाल्मिक कराडला आरोपी म्हणून तो काळा कपडा सुद्धा घातला जात नाही. मग वेगळ्या आरोपींना वेगळा न्याय आणि वाल्मिक कराडला वेगळा न्याय, असं सगळं पोलिसांच्या आशीर्वादानं सुरू आहे का, हे सुद्धा संशयातून निर्माण होतं. सगळ्यात महत्वाची मुख्य विषयावर मला चर्चा करायची, पोलखोल करायची. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात महत्वाचं,
आपलं हे लाडकं युट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्राम माध्यम आहे ते आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. काही गोष्टी बऱ्या बोलण्यापेक्षा ताकदीनं खऱ्या बोलल्या पाहिजेत, म्हणून शिंदे बोलतोय, शिंदे बोलणार. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बीडमध्ये सुरुवातीला वाल्मिक कराडच्या गुन्ह्यांना पांघरून घातलं आणि ज्या ज्या काळातील वाल्मिक कराडची गुन्हे आहेत, ज्या ज्या काळात वाल्मिक कराडनी मग वाळू माफी असेल, खंडणी असेल, लोकांना धमकावणे असेल, कितीतरी खून खटले आहेत, हे सगळे ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा अटक झालेली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार? ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख साहेबांची ज्यावेळेस अपहरण झालं, हत्या झाली, प्रकरण त्या ठिकाणी गुन्हा दाखल करेपर्यंत ज्या पोलिसांनी, मग ते एसपी साहेब असतील किंवा इतर डीवायएसपी आणि पोलीस स्टेशन मधले सगळे संबंधित अधिकारी, या सगळ्यांनी वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, पण या कुणावरच कारवाई का झाली नाही? तात्पुरती बदलीची किंवा पांघरून घालण्याची, सपोर्ट करण्याची किंवा आर्थिक हिशोब सांभाळण्याची जर सगळ्यांवर मदार असेल, त्यांच्या खांद्यावर ओझ असेल, तर मग या सगळ्यांना पाठीशी घालणारी यंत्रणा जी कोण आहे, यांचा मसीहा कोण आहे, मास्टर माइंड कोण आहे, हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे. एखादा गुन्हेगार गुन्हा करतोय, एखादा गुन्हेगार वाईट पद्धतीनं वागतोय, एखाद्या जिल्ह्यामध्ये खरं तर बिंदू नियमावली तर सोडा, परंतु सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्याच लोकांना तिथं आणलं जातंय. याचा अर्थ ही एकट्या माणसाची गुन्हेगारी नाही. वाल्मिक कराडनी त्यांच्याच जवळचे आणि समाजाचे लोक एकाच जिल्ह्यात, एकाच तालुक्यात सगळीकडे बसवणं आणि त्यांच्या आशीर्वादानं सगळे काळे धंदे किंवा वाईट धंदे करणं किंवा गुन्हेगारीचं प्रस्त वाढवणं, याचा अर्थ ही सुद्धा संघटित गुन्हेगारी आहे. याच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे की नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणी पाहणार आहे की नाही? कारण सगळ्या जाती धर्माच्या, अर्थात जातनिहाय आरक्षण असताना सुद्धा, सगळ्यांचा वाटा ठरलेला असताना सुद्धा इतर जातीच्या लोकांवर अन्याय का झाला, कोणी केला, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. आता पालकमंत्री म्हणूनच दादाच येऊन बसलेले आहेत. दादानी त्यांच्या मंत्र्याला तर वाचवलं, दादानी मंत्र्याला वाचवत असताना त्यांच्या इतर लोकांना सुद्धा किंवा मंत्र्याला आतमध्ये जाण्यापासून वाचवलं जरी असलं, पाठीशी घातलं जरी असलं, तरीही आता तेच बीड गार्डियन मिनिस्टर म्हणून आल्यानंतर, पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर भविष्यात सुद्धा ते पाठीशी घालणार नाहीत. कशावरून? किंवा कराड जर बीडमध्येच त्या ठिकाणी आरोपी म्हणून किंवा आरोप म्हणून त्या ठिकाणी सगळा गाजावाजा आणि चर्चा झाली, तरी सुद्धा बारकाईनं लक्ष दिलं तर बीड मधली जनता, बीड मधली लोक एवढी ओरडून सांगत असताना सुद्धा जाणीवपूर्वक कराडला त्याच वेळेस अटक का झाली नाही? 302चा आरोपी करायला वेळ का लागला? आणि सगळ्या लोकांना मदत केलेली असताना माननीय न्यायालय कायद्याने चालत असलं तरी सुद्धा अशा विकृत, घाणेरड्या, कुचक्या मानसिकतेच्या वाल्मिक कराडला त्या ठिकाणी कोण पाठीशी घातलं जातंय, घालत होतं, माननीय न्यायालयासमोर हे मांडणं गरजेचं आहे. कारण जे जे दोषी असतील त्या सगळ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण म्हातारी मेलेचं दुःख हे सगळ्यात भयानक आहे, परंतु वेळ काढूपणा ज्या पद्धतीनं झाला तसं म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सोकवतो म्हणतात, ह्या जशा दोन्ही एक नाण्याच्या बाजू आहेत, तसं गुन्हेगारीला पाठीशी घालणं हे सुद्धा तितकंच भयानक आहे. या माध्यमातून लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची मला चर्चा करायची आहे की आता वाल्मिक कराड माननीय न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये असताना, त्याला पोलीस कोठडी त्या ठिकाणी संपवून न्यायालयीन कोठडी मिळालेली असताना, 302चा सह आरोपी आणि मुक्कामधला आरोपी असताना सुद्धा वाल्मिक कराडला 5 स्टार त्या ठिकाणी ट्रीटमेंट, छातीत कळ निघाली, इकडं दुखतंय, तिकडं दुखतंय, हे झालंय, ते झालंय म्हणून डॉक्टरांपासून सगळ्याकडून मिळतेय का,
याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वाल्मिक कराडला जाणीवपूर्वक फार मोठं केलं जातंय. तो एक आरोपी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि तो कुठल्या तरी एका मंत्र्याचा किंवा एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे सगळी लोक जर त्याला पाठीशी घालणार असतील, प्रकरण दाबणार असतील किंवा इतकी मोठी संपत्ती जमवली. पुण्यामध्ये मगरपट्टा सिटीमध्ये आहे, पिंपरी चिंचवडमध्ये फार मोठ्या सोसायटीमध्ये आहे. एवढंच काय, फर्ग्युसन रोड सारख्या पुणे शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा 7-7 त्याचे फार मोठे शॉप्स असतील, हजारो कोटीचा मालक आणि शेकडो सातबारा मिळत असताना आणि हजारो एकर जमीन मिळत असताना आणि त्याच्यावर सन्मान्य मंत्र्याचं सुद्धा नाव असताना या सगळ्या बेनामी संपत्तीची आणि बेकायदेशीर संपत्तीची ईडी मार्फत चौकशी का होत नाही? एवढा खून खटला झाला, वाल्मिक कराडची नार्को टेस्ट का होत नाही? एकदा दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. एखाद्या माणसाला इतकं निर्घुण पद्धतीनं मारलंय. आणि हे मी म्हणत नाही, सत्ताधारी नेते, बीडचे गार्डियन मिनिस्टर किंवा इतर सगळेच लोक ज्यांचं नाव या मंत्र्याचं याच्यामध्ये येलं ते सुद्धा म्हणतात हत्या लय वाईट झाली, गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे. पण डाव आवळायचंय, पण अचानक लूज सोडल्यावर माणूस निष्ठू शकतो तशी परिस्थिती आहे. कायद्याने सगळं जरी होत असलं तरी यंत्रणा जर पोखरून टाकून छुप्या पद्धतीने पाठीमागून जर मदत होत असेल तर वाल्मिक कराड प्रत्येक गुन्ह्यात जामिनावर जर सुटायला लागला तर उद्या मुक्कामधून, खुनामधून, सगळ्याच प्रकरणातून जर जामिनावर बाहेर आला तर मग कोण बोलणार? सरकार काय भूमिका घेणार? आणि मग सगळे पाठीशी घालणार का? आणि बाहेर येऊन बीड जिल्ह्यातला हा स्वयंघोषित डॉन असंच लोकांना छळत राहणार का? हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रकरण गंभीर आहे, परंतु सगळे पाठीशी घालतील. कारण अंजली दमानिया मॅडमनी ज्या पद्धतीनं सगळं प्रकरण बाहेर काढलं, इतर लोकांनी जे काही सगळं प्रकरण बाहेर काढलं आणि काही लोक हत्या झालेली असताना, खंडणी मागितलेली असताना किंवा सगळ्यात महत्वाचं अपहरण सुद्धा झालेलं असताना एखाद्या व्यक्तीला समाजाचा आणि प्रवर्गातला आहे म्हणून पाठीशी घातलं जात आहे. ही सगळीच पाठीशी घालणारी मंडळी खंडणी खोराचे लाभार्थी आहेत का हे सुद्धा तपासणं आणि शोधणं गरजेचं आहे. गुन्हेगाराला कुणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे. गुन्हेगार हा कुठल्या जातीचा किंवा धर्माचा असू शकत नाही. आज जातीचा म्हणून पाठीशी घालतील, उद्या धर्माचा म्हणून पाठीशी घालतील आणि मग सगळेच जेलमधले गुन्हेगार या जातीचे आणि या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्यासाठी समर्थनार्थ मोर्चे काढले जातील. गुन्हेगाराला वाचवलं जाईल आणि प्रत्येक नेता त्या समाजाचा त्या गुन्हेगारांच्या पाठीशी जर उभं राहिला, माझ्या पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून गुन्हेगाराच्या पाठीशी जर पुढारी उभे राहिले तर कायदा सुव्यवस्थेचं काय होणार? प्रशासकीय यंत्रणेचं काय होणार? कारण सगळ्या ठिकाणी त्या जातीचे, त्या धर्माचे लोक हे पदावर बसलेले असतात. विनाकारण कुणीही कुणाला पाठीशी घालून कराडचं किंवा कराडच्या चेले चपाट्यांचं, गुन्हेगाराचं किंवा गुन्हेगारी वृत्तीचं जे समर्थन करतायत आणि करतील त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे किंवा त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण आता जरी काही गोष्टी नाही घडल्या, भविष्यात हे घडू शकतात. यांचा अजिबात भरोसा ठेवणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त नाही. एवढंच सांगायचंय. जे घडलंय, जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे, पण उद्या भविष्यात असं घडू नये. गुन्हेगारीचं मनका वेळीच मोडला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे स्वयंघोषित डॉन निर्माण झालेले आहेत त्यांच्या पोलीस प्रशासनानं आणि सरकारने मुसक्या आवळणं गरजेचं आहे. आज मंत्र्याला पाठीशी घालाल, उद्या त्याच्या राईट हँडला पाठीशी घालाल, उद्या चेले चपाट्यांना पाठीशी घालाल, पण ती सगळी मंडळी बाहेर आल्यावर सगळ्यांना हाताखालून घेतील हेही विसरून चालणार नाही. गुन्हेगारी अजून मजबूत करतील. कारण एखाद्या गुन्हेगाराला एका गुन्ह्यात शिक्षा झाली त्याला फार मोठं वाटतं, अजून 2-4 गुन्हे झाले तर त्याला लय भारी वाटतं आणि उद्या तो फॅशन म्हणून गुन्हे करायला लागला तर मात्र अवघड जाईल. हेही सरकारने, प्रशासनाने आणि नेत्यांनी, पुढाऱ्यांनी लक्षात घ्यावं. एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी तुमच्या काय मनात असेल, तुम्ही काय सुचवणार असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. संपर्कात राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.